नोटीस करपाचें कारण म्हणजे आउटस्टँडिंग अमाउंट आणि आम्ही आमचे ड्रायव्ह आमचो जो चालू आसा आता 2 महिने जाले आम्ही अराउंड 200+ नोटिसा सर्व केलेली आहा. तितून IOC येता आणि थोड्यांक आम्ही ऑलरेडी सील पासून मारलेली आणि थोड्यांनी पेमेंट येऊन केलो पासून आम्ही पयलीं सांगलेले आमकां कोण बिझनेस करता कितें करता आमकां प्रॉब्लेम काय ना. पण एज पर आमचे कितें म्युन्सिपालिटीचे कितें आसा ट्रेड लायसन फीज आणि हे ते तुम्ही भरा. आणि IOCचो इश्यू हो लॉंग पेंडिंग इश्यू आहा. आमची 8,000 स्क्वेअर मीटर एरिया त्यांच्याकडे आसा आणि त्यांचा हो पेंडिंग खूप वर्सांसून आसा आणि आमचे त्यांचे उलोवप चालू आसलेले आणि खंय तरी आमी तांकां बसून ते काबार करून म्हणले आमी HPCLाचेर तसोच आमचो कितें आसलो प्रॉब्लेम तो आमी सॉर्ट आउट केलो आणि त्यांच्यानी आमकां 9,000 स्क्वेअर मीटर एरिया आमची हँड ओव्हर केली आणि बाकीचे एरिया ते जे यूज करतात त्यांची एरिया त्याचे ते अमाउंट आता आमकां रेग्युलर आहा आणि आता IOC कडेन कसो आहा त्यांचो करार खूप वर्सां पयलीं जाल्लो आनी आमच्या भितर ते पेमेंटा खातीर खंय तरी उरलेले म्हणून आयज दिता फाल्यां येता म्हणून आमच्यो मिटिंग्यो खूप जाल्यो. इवन तो आयज पण सांगला आयज मेळपा येता म्हणून आमकां काय ना आमकां तो लॉंग पेंडिंग इश्यू आहा तो बेगीन तेंच्यानी दिवचे कितें आमचे 8,000 स्क्वेअर मीटर एरिया ते युटिलायज करता आणि त्याचो 8 कोटी कितें अमाउंट आसा. आमी सांगला आमकां जर तुमकां जर दिवपाक जायना जाल्यार तुमी आमचे वेकंट करा म्हणून ते आतां तेंच्यांनी फोन मारला ते मेळपाक येवपाचे आहा म्हणून ते म्हणटा आमचो बिझनस जो आसा जो रन करता आमी इतली वर्सां आमी चडशे आमचे फ्यूल म्हणटा तो आमच्या हेका वयता नेव्हीक आर्मीक तांकां वयता पण ते आमकां लागना. एक्चुअली आमचो जेन्ना तूं प्लॉट यूज करता जाल्यार आमचें कितें आसा तो रेव्हेन्यू आमकां तो दिवचोच. आमी खंय तरी आतां सेटलमेंट कितें करपाचो आमी सगळें केल्लेलें आहा तरी पासून ते कितें उलोवपाक सोदता तेंचें आयकतले आमी आनी आमी तांकां सांगतले आतां आनी फुडें जायना कित्याक आमकां खंय तरी आमची एनावळ जी आसा ती खंय तरी आमची पयलीं भशेन ना. पयलीं कशें आसलें तुमकां सांगलेलें नोकऱ्या आसतना खंयच्या खंय चलताले पूण ते चलता त्या टायमाचेर आमच्या कावन्सिलान हें करूंक ना बाकीचो रेव्हेन्यू आसा तोय घेवचो. तो ऑक्ट्या टायमाचेर तो तर रेव्हेन्यू घेतलो जाल्यार आयज आमची परिस्थिती बरी आसपाची म्हणून रेव्हेन्यू जाग्याचेर आमचे बाकीचे उरना म्हणून ही 20-20 वर्सां 15-15 वर्सां जर ट्रेड लायसन भरना ते कारण हो प्रॉब्लेम जाला. आमकां लोकांक सुतोवपाक नाका पूण मनशान जेन्ना आपूण बिझनस करता तेजेर कमयता जाल्यार तेचे हक्क आहा ते तेणी येवन ट्रेड लायसन आपल्याचें करपाचें. आमचे अजूनही आम्ही सांगता जे कोणी अजून ट्रेड लायसन काढूंक ना त्यांच्यानी बेगीन येऊन ट्रेड लायसन काडपाचें कित्याक आमचे लोक आमचे एम्प्लॉय भोंवता आनी कोणाक आमी सोडपाना. आमी सांगला धंदो केल्यार आमकां प्रॉब्लेम काय ना एज पर तुमचे कितें आमचे कायदे समा ते करपाचें. मार्मुगांव म्युनिसिपालिटीची अराउंड 8,000 प्लस स्क्वेअर मीटर जमीन ऑन लीज ही इंडियन ऑयल कॉर्पोरेशना कडेन आसा आणि तांकां आमी वेरियस टायम टू टायम तांकां आमी नोटिसीस काडटाले की तांचे अमकें स्थगीत आसा बी म्हणून तांचे भाशेन ते आपल्या भाशेन कितें पेमेंट करताले आनी मागीर तांचो पेमेंट सारको ट्रिकल्सान जाल्लो. सो वी हॅड टू गो थ्रू दॅट एंटायर इश्यू आनी त्या वेळाचेर आमकां अशें दिसून आयलें की ऑलमोस्ट 8.5 कोटी तांचे कडल्यान आमकां ड्यूज आसा म्हणून. सो विदाउट वेस्टिंग मच टायम वी इश्यूड देम नोटीस. दॅट वॉज अराउंड 3 months बॅक. सबसिक्वेंटली आमी तांचे कडेन कम्युनिकेशन केलें तांणी बी थोडे रिस्पॉन्स दिले बट रिस्पॉन्सीस वर ऑल इरलेवंट. सो टेकिंग ऑल दीस फॅक्टर्स इनटू कन्सिडरेशन वी हॅव इश्यूड देम द नोटीस अंडर सेक्शन 80 84 so under Goa Municipalities Act and we will go ahead with the proceedings. We have given them notice to that we will enforce the eviction if they don't pay their bills. या कितके दिसाचो टाइम दिला सर? 15 दिसाचो नाल्यार तुमी ते खाली करतले? Yeah, of course. We will have to take a call on that. 15 days time, yes, definitely.